या बँकेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी ज्यांना कर्ज दिलं, बोगस कर्ज मोठ्या प्रमाणामध्ये अनेक ठिकाणी वाटप करण्यात आलेले आहेत। अनेक ठिकाणी सोसायटीच्या चेअरमननी कर्ज वेगवेगळ्या लोकांच्या नावावरती घ्यायचं आणि परत ते कर्जमाफीमध्ये बसवायचं, व्याज सवलतीमध्ये बसवायचं, म्हणजे सरकारचा फायदा घ्यायचा, परंतु मूळ कर्जदाराची फसवणूक करून काही ठराविक लोक, विकास सोसायटीचे चेअरमन असतील किंवा काही लोक अशी त्या लोकांच्या नावचं कर्ज उचलून त्याचा वापर करत आहेत। आणि त्याचा एक नमुना माझ्याकडे या ठिकाणी आहे। महाबळेश्वरवाडी विविध कार्यकारी सहकारी संस्था सेवा सोसायटी, या सोसायटीमध्ये 2016 पासून मोठ्या प्रमाणामध्ये बोगस कर्ज वाटप करायचं आणि ते कर्ज स्वतः वापरायचं असे प्रकार घडत आलेले आहेत। या संदर्भामध्ये सभापती महोदय, शेतकऱ्यांनी ज्यांच्या नावावर कर्ज घेतलं त्यांनी तक्रारी केल्या, परंतु त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं गेलं। एक सभापती महोदय, मी आपल्या एक बाब अत्यंत गंभीर अशी आपल्या निदर्शनाला आणतो। कैलासवासी पांडुरंग केसू कोटावळे हे मैत झालेले आहेत 7/2/2019 त्यांची वारस नोंद झाल्या 19/4/2020 आणि त्यांना कर्ज दिलंय 23/4/2021 म्हणजे एकदा पांडुरंग केसू कोटावळे मैत झाले, नंतर ते 2021 स्वर्गातून खाली आले। मैत झाल्यानंतर परत त्यांनी कर्ज घेतलं आणि मग ते स्वर्गात परत गेले। म्हणजे किती चांगला कारभार सहकारामध्ये चाललेला आहे हे यातून आपल्याला स्पष्ट होईल। असं एक प्रकरण नाही, असे अनेक प्रकरण नाही। ज्ञानू केशव निंबाळकर हे सुद्धा या ठिकाणी मैत झाले 2019 आणि त्यांनाही कर्ज दिलं 2023। म्हणजे अशी अनेक नाव आहेत, 40-42 नाव आहेत की ते मृत्यू झाले, स्वर्गात गेले, कर्ज घ्यायला खाली आले, परत स्वर्गात गेले, परत कर्ज घ्यायला खाली आले। परब साहेब 3 वेळा स्वर्गातनं जाऊन खाली आले। मला वाटतं परब साहेब आपण जाऊन त्यांना वाट विचारूया खाली याची वाट कुठली आहे। आणि एवढा मोठा भ्रष्टाचार झाला, पण हे कर्ज परब साहेब घ्यायचं, परत कर्जमाफीत बसवायचं, परत ते माफ करून घ्यायचं, व्याज सवलत घ्यायची। म्हणजे आज एका बाजूला शेतकऱ्याला पीक कर्ज मिळत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतोय आणि दुसऱ्या बाजूला सफेद कपडे घालून काही लोक गावातल्या सोसायटी ताब्यात ठेवून इथं या पद्धतीचे घोटाळे करत आहेत। दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच्या नावावर कर्ज काढायचं त्या शेतकऱ्याला माहित नाही आणि मग सगळी व्याज सवलत मिळवायची। सभापती महोदय, मंत्री महोदय, ज्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रारी केल्यानंतर परब साहेब ती कर्ज काही भरून घेतली आणि मग त्यांना मोकळं सोडलं। म्हणजे दरोडा घातल्यावर दरोडेखोर कबूल झाला की त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा नाही। आणि म्हणून मंत्री महोदयांना या ठिकाणी मला एक विनंती करायची आहे, या महाराष्ट्रातली सहकार चळवळ जर आपल्याला टिकवायची असेल, निकोप चालवायची असेल, तर या सहकार चळवळीमध्ये अशा काही घटना घडत आहेत, या खऱ्या अर्थानं सहकार चळवळीला कुठंतरी आपण काळीमा फासतो का काय अशी परिस्थिती तयार झालेली आहे। आणि म्हणून या प्रकरणामध्ये कोण आहेत? सोसायटीचे चेअरमन अनिल देसाई हेच व्हाईस चेअरमन होते। दुसऱ्या बाजूला बँकेचे एमडी, DDR, AR ह्या सगळ्यांना माहिती आहे। या सगळ्यांनी चौकशा केल्या। चौकशीमध्ये काय सांगितलं गेलं? त्यांनी पैसे काही लोकांनी भरले। अरे पैसे भरले म्हणजे गुन्हा माफ झाला का? गुन्हेगारानं चोरी केली आणि पैसे पकडल्यावर भरलं तर गुन्हा माफ करणार आहे का आपण? आणि म्हणून बँकेचा एमडी हा यातला मुख्य सूत्रधार आहे। त्याने खऱ्या अर्थाने त्यावेळी कारवाई करायला पाहिजे होती
आणि म्हणून MD वरती FIR दाखल झाला पाहिजे. दुसऱ्या बाजूला त्यावेळेचे DDR कोण असतील मंत्री महोदय, AR कोण असतील ते निलंबित झाले पाहिजेत, त्यांच्यावरती FIR दाखल झाली पाहिजे. कारण त्यांनी शासनाला फसवलेलं आहे, शासनाच्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि खरे लाभधारक तिथं वंचित ठेवलेले आहेत. आणि म्हणून सोसायटीच्या चेअरमन पासून या सगळ्यांच्या वरती आपण गुन्हे दाखल करणार का? आणि जे जे दोषी अधिकारी आहेत त्यांचं निलंबन करणार का? त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार का? कारण एका बाजूला उत्तरामध्ये तुम्ही कबूल केलंय की होय हे घडलेलं आहे, पण आम्ही ते पैसे वसूल केलेले आहेत, काही लोकांच्याकडनं येणं आहे. आणि म्हणून मला वाटतं की हा सहकारामध्ये एक अजब प्रकार, जिवंत माणसाला कर्ज मिळत नाही पण मेलेल्या माणसाला कर्ज मिळतं, हा अजब प्रकार सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेला आहे. आणि सरकारनं याची सखोल चौकशी तर करावी, परंतु पहिल्यांदा यांच्यावरती आपण गुन्हे दाखल करणार का आणि हे अधिकारी निलंबित करणार का, या संदर्भामध्ये आपण काय कारवाई करणार आणि ती करावी अशी मी आग्रहाची भूमिका या ठिकाणी मांडत आहे. धन्यवाद. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य सदाभाऊ खोत यांनी अतिशय गंभीर घटना सातारा जिल्ह्यातल्या मान तालुक्यातल्या महाबळेश्वर वाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमध्ये जे काही प्रकार घडले हे अतिशय काळीमाप हसणारे प्रकार या ठिकाणी उघडकीस केलेले आहे. मी जेव्हा स्वतः याचं ब्रीफिंग घेतलं तेव्हा काही कागदपत्र अनिलजी, पण योगायोगानं दोन्ही याचा मी राज्यमंत्री आहे, सहकारी माझ्याकडे आहे आणि गृहही माझं दोन्ही सहकार पण माझ्याकडेच आहे. नाही पण राज्यमंत्री मी आहे ना त्यांच्याकडचा. काल सहकारकडे दाखवली होती पण आज मुख्यमंत्री ट्रान्सफर झाली ती आहे गृह खात्याचा विषय साहेब, त्याच्यामध्ये गृह खात्याचा मी सांगतो ना आपल्याला, गृह खात्याचा विषय आहे, मी उत्तरामध्ये देतो ना. आपण म्हणताय ते बरोबर आहे. काल सहकारकडे दाखवली होती परंतु सहकारकडे याचा विषय येत नाही, क्रिमिनल आणि गुन्हे असल्यामुळे ते ट्रान्सफर झाली ते उत्तर. येस येस नाही ते काही संबंध नाही, त्याच दोन मंत्री उत्तर देऊ शकत नाही एका लक्षवेधीला. लक्षवेधी एकाच खात्याची आहे आणि ती चुकून दुसरीकडे गेली होती, ती ट्रान्सफर झाली आणि त्यानुसार होम उत्तर देत आहे. राजहंस, खाली बसून बोलू नका, बसून बोलू नका. ते कालचं आहे बच्चू भाऊ, ते कालचं आहे. मी सांग, मला असं वाटते झालेली घटना जास्त, माझी विनंती आहे परब साहेब, ही घटना प्रचंड गंभीर आहे, आपण थोडं आता त्याचं क्लेरिफिकेशन झालं, आपण सांगतो ना मी आपल्याला उत्तरामध्ये देखील त्याची माहिती देतो. जी ही सातारा जिल्ह्यातली मान तालुक्यातली महाबळेश्वर वाडी म्हणून जी विविध कार्यकारी जी संस्था आहे, या ठिकाणी सदाभाऊ खोत त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर आशिषजी जे मयत व्यक्ती आहे त्यांच्या नावानं आपण कर्जमाफीचे जे कर्ज मंजूर करतो ते कर्ज मंजूर करण्यात आले, खोटे कागदपत्र जोडण्यात आले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी जेव्हा ब्रीफिंग घेत होतो काही कागदपत्र माझ्याकडे देखील आले. त्याच्यामुळं या बनावट स्वाक्षऱ्या देखील त्या ठिकाणी करण्यात आल्या काही ठिकाणी. या संदर्भात 22 जून 2006 रोजी मसवड पोलीस स्थानकात त्या ठिकाणी तक्रार करण्यात आली. अनिलजी, आपण जे म्हणता ना की गृह विभागात कशी आली, तर हे ज्या प्रकरणाची तक्रार मसवड पोलीस स्टेशनमध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. परंतु दुर्दैवानं आता त्या ठिकाणी काय प्रकार घडला माहीत नाही, पोलीस प्रशासनाच्या वतीने देखील त्या ठिकाणी काहीच करण्यात आलं नाही. एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी याला संकटातून बाहेर काढण्याकरता आपण सर्व मंडळी, सरकार त्या ठिकाणी आपण जवळजवळ 3 वेळा कर्जमाफीची योजना त्या ठिकाणी आणली आणि दुसरीकडं त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लाभार्थी झाले पाहिजे हा आपला प्रयत्न असतो.
आणि दुसरीकडे मात्र काही मंडळी अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं एका याच्यामध्ये तर सोसायटीच्या चेअरमनच्या मयतच्या आईच्या नावावर देखील कर्ज उठल्याचं त्या ठिकाणी निदर्शन. मग सोसायटीच्या चेअरमनना स्वतःच्या आईची जी मयत झाली आहे तिच्याही नावावर त्या ठिकाणी कर्ज उचलण्यात आलं. त्याच्यामुळे हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे. ह्या संदर्भात AR, DDR, बँक, कारण जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांनी